सो हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आज आपण बघणार आहोत की शरीरोपक्रमीय शारीर. तर शरीरोपक्रमीय शारीर म्हणजे काय की शरीर व त्यांच्या अवयवाचा जो सूक्ष्म विश्लेषण करून अभ्यास केला जातो त्याला आपण शरीरोपक्रमीय शारीर म्हणतो. तर आधी आपण शरीर म्हणजे काय ते बघूया. तर शरीर हा शब्द श्रूय धातूपासून निर्माण झाला आहे. तर श्रूय धातूचा अर्थ काय होतो? झिजणे. झिजणे अर्थ होतो. तर जो नियमित झिजत राहतो व त्याचा नाश जो शेवटी नाश पावतो त्याला आपण काय म्हणतो? शरीर. त्याची व्याख्या बघू. शिर्यते तत्शरीरम. शिर्यते म्हणजे काय की ज्याची नियमित झीज होत राहते. त्याच्यानंतर प्रतिक्षणम शिर्यमानम इति शरीरम, म्हणजे प्रत्येक क्षणाला ज्याची झीज होते त्याला आपण शरीर म्हणतो. ही व्याख्या चक्रपाणी दत्तांनी दिली आहे. त्याच्यानंतर चरकांनी एक व्याख्या दिली आहे. तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूत पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोगवाही. तर जे आपले 5 महाभूत आहेत प्लस त्यांचे विकार प्लस चेतना धातू म्हणजे आत्मा, तर या सर्वांना आपण शरीर म्हणतो. त्याच्यानंतर सुश्रुतांनी एक व्याख्या सांगितली आहे. दोष धातू मला मूलम ही शरीरम. तर दोष जे 3 दोष आहे आपल्या शरीरामध्ये प्लस धातू जे सप्त धातू आहेत प्लस मल जे 3 मल आहेत. तर अशा एकूण 13 गोष्टी मिळून आपलं पूर्ण शरीर तयार झालेलं आहे. याच्यानंतर शरीराचे पर्यायी शब्द आहेत. इथं हा श्लोक आहे पण याच्यातले जे देह, काया, वपू, गात्र, बोधी हे इम्पॉर्टंट असे पर्यायी शब्द आहेत. त्याच्यानंतर आपण बघू शारीर. तर आपण आतापर्यंत शरीर बघितलं. शरीर म्हणजे काय की जे ह्या 4 व्याख्यांनुसार प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या आहे. त्याच्यानंतर अर्थ लागतो. त्याच्यानंतर शारीर म्हणजे काय, तर शरीरम अधिकृत्यम कृतम तंत्रम शरीरम, म्हणजे शरीराला आधारभूत ठेवून जे तंत्र तयार केले जाते त्याला शारीर म्हणतात. म्हणजे नेमक्या सरळ भाषेमध्ये शरीराचा अभ्यास म्हणजे शारीर. जसे आपले सब्जेक्ट आहे रचना, क्रिया, त्याप्रमाणे. त्याच्यानंतर षडांगत्वम बघू आपण. तच्च षडांगम शाखा चतस्रो मध्यम पंचम षष्ठ शिर इति. तर आपलं नेमकं शरीर राहतं त्याच्यामध्ये आपल्याला हे शरीर आहे आपलं. तर एक हे शिर झालं आपलं, हा मध्य भाग झाला आणि ह्या 4 शाखा झाल्या. तर शरीराचे 6 प्रमुख विभाग खालीलप्रमाणे: 4 शाखा, 2 हात, 2 पाय, एक मध्यम शरीर कंठ्याआधी गुदपर्यंत, म्हणजे कंठापासून तर गुदपर्यंत. त्याच्यानंतर शिर, हे असे आपले 6 भाग पडतात म्हणून षडंग शरीर अशी संज्ञा दिली आहे. त्याच्यानंतर आपण आता हा बघू पार्ट ज्याला आपण याचा टॉपिकचं नेम राहिला, ज्याला म्हणतात मृत शरीर निवडण्याचे नियम. तसं तर पूर्ण एक मोठा क्वेश्चन आहे मृत संशोधन पद्धती, पण त्याच्यातला हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तस्मात समस्त गात्रम अविशोपहतम अदीर्घ व्याधी पीडितम अवर्षशतिकम निदृष्टांतम पुरुषम पुरुषम. तर याचा अर्थ असा होतो की समस्त गात्र सर्व अंग प्रत्यंग अवयवांनी युक्त असं शरीर पाहिजे. नंतर अविशोपहत, ज्याला विषाची कोणतीही बाधा झालेल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला नसावा. त्याच्यानंतर त्याला कोणतीही अदीर्घ काळापर्यंत म्हणजे मृत्यूपूर्वी अशी दीर्घकाळपर्यंत व्याधी अशी नसावी. त्याच्यानंतर त्याचं वय हे संपूर्ण 100 वर्ष व्यक्ती वय नसावे. आणि त्याच्यामध्ये निसृष्टांत आंत्र म्हणजे आपले जे इंटेस्टाईन्स आहेत त्याच्यामधून त्याचं जे पुरुष आहे ते सर्व आतड्यातून मलमूत्र काढून टाकलेले असावे. तर हे मृत शरीर निवडण्याचे नियम आहेत. तर हा आपला आजचा शरीर उपक्रमीय शारीर चॅप्टर कंप्लीट झाला आहे. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक देतो, त्यावरनं तुम्ही हा सर्व डिजिटल नोट्स डाउनलोड करू शकता.